एकदा या गर्दीवरनं आपण समजून घ्या की इथं सामान्य लोक मोठ्या प्रमाणात इथं आलेली आहेत आणि खऱ्या अर्थाने तेच मतदार असतात। आणि महाराष्ट्रातील शान आणि बाण जर कोणामुळे आज टिकून आहे ते फक्त आणि फक्त इथं असणारे स्वाभिमानी नागरिकांमुळे, आणि ते मोठ्या संख्येने पवारसाहेबांना अनेक वर्षांपासून भेटत आलेले आहे। बाकी पक्ष जर आपण बघितलं तर त्यांच्याकडे सत्ता असेल, पैसा असेल, मोठे मोठे नेते असतील, पण साहेबांकडे काय असेल तर हे स्वाभिमानी नागरिक आहेत। आणि ही परिस्थिती बघितल्यानंतर आणि महाराष्ट्रामध्ये फिरल्यानंतर विजय हा 100% महाविकास आघाडीचा होईल असा आम्हाला विश्वास आहे। पहिल्यांदा असं झालं आहे की पवार कुटुंबियांचे दोन पाडवे होत आहेत। पक्षामध्ये दोन शक्ल झाली, त्याच्यानंतर कुटुंबामध्ये दोन शक्ल झाली। आता पाडवाही तशाच पद्धतीनं अनेकांना अपेक्षा होती की किमान पाडव्याला तरी संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते एकत्रित राहील। महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षांपासून जर आपण वेगवेगळ्या प्रथा बघितल्या, त्याच्यामध्ये एक प्रथा होते की पाडव्यानिमित्त महाराष्ट्रातले तमाम नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी हे आदरणीय पवारसाहेबांना भेटण्यासाठी बारामतीला येत आलेले आहेत। आणि ही प्रथा फक्त पवारसाहेबांचीच होती। नंतरच्या काळामध्ये दादा आले, सुप्रियाताई आल्या, आम्ही आलो, पण एकाच व्यासपीठावर राहिलो। पण ही जी प्रथा आहे फक्त साहेबांचीच तिथं असल्यामुळे भाजपच्या पोटामध्ये कुठेतरी ते दुखत असावं। आणि मग गेल्या लोकसभेच्या आधी कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, भाजपली, हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे। मग अप्रत्यक्षपणे नाही तर प्रत्यक्षपणे आपल्याला म्हणावं लागेल की जे भाजपच्या नेत्यांच्या पोटामध्ये दुखत होतं ते कुठेतरी त्यांनी करून दाखवलं की बारामतीमध्ये आता दोन पाडव्याचे कार्यक्रम तिथं होत आहेत। पण कितीही कुणी काय केलं तरी सामान्य लोक हे आदरणीय पवारसाहेबांबरोबर आहेत, हे आपल्याला त्या ठिकाणी जाणून दिसतं। पवारसाहेब जिथं पाडवा करतात तिथंच पाडवा आत्तासुद्धा करत आहेत। दुसरा जो पाडवा तिथं सुरू झालेला आहे तो दुसऱ्या ठिकाणी सुरू झालेला आहे, एवढंच आपल्याला म्हणावं लागेल। आता भाजपच्या गर्दी आहे, पाडव्याचा विषय, त्या पाडव्याला गर्दी आहे, लोक कार्यकर्ते आलेले आहेत, अशी टीका होती की ते लाभार्थी आहेत आणि तुमच्या भाषेत मलिदा गँग तिथं तसं होऊ शकतं। तिथं तुम्ही बघितलं तर फक्त बाहेर जाऊन गाड्या बघा, गाड्या महागड्या आहेत, 1-1 कोटीच्या गाड्या तुम्हाला तिथं दिसतील। ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे, ज्यांना अजून काय व्हायचं आहे, ते बरेचसे लोक तिथं आहेत। आणि इथं बाहेर गेल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर अनेक लोक बसली आलेत, तिथं रिक्षाली आलेले आहेत, एका गाडीमध्ये 10-10 लोक आलेले आहेत, सामान्य लोक आहेत। पवारसाहेब आत्मविश्वासाने का सांगतात की आपल्याला महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी एकत्रित येऊन तिथं लढायचं आणि आपलं यशस्वी होणार, कारण लोक आपल्याबरोबर आहेत। त्यामुळे इथे महाराष्ट्राचं आपल्याला एक प्रतीक तिथं दिसायला मिळतं की सर्व समाजाचे, सर्व भागातले लोक इथं आलेले आहेत। तिथं मात्र थोडंसं चित्र वेगळं आहे। तुम्ही आता याच्या मागे भाजप आहे, म्हणजे भाजपने त्यांच्या मनातली गोष्ट पूर्ण केली आहे। भाजप तर तुमचा विरोधी पक्ष आहे, तो राजकीय पक्ष आहे। मुळात प्रश्न जो आहे की तुमच्या कुटुंबातनं पण देखील त्यांना साथ मिळाली ना। आता ती साथ का दिली गेली, कशामुळे दिली गेली, ह्याच्या आधी आम्ही अनेक वेळा तिथं बोललेलो आहे। पण भाजपलीच कुटुंब फोडला आणि भाजपलीच पार्टी फोडली, हे अनेक वेळा आम्ही बोललेलो आहोत। ते काही प्रमाणात सिद्धसुद्धा झालेलं आहे। मग अशा प्रमाणात जर आपण बघितलं तर घरातले लोक जबाबदार असले तरी मूळ कारण काय याच्या खोलामध्ये जाणं हे राजकारणासाठी फार महत्त्वाचं असतं। आणि भाजप हे मूळ कारण असल्यामुळे लोकसभेमध्ये त्यांना लोकांनी, खास करून महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांनी योग्य असं उत्तर भाजपला आणि महायुतीला दिलेलं आहे। विधानसभेला अजून जास्त जोरात उत्तर इथं असणारी स्वाभिमानी जनता दिला असं आम्हाला वाटतं। अजित पवारांनी अशी चूक मान्य केली की त्यांनी लोकसभेला कुटुंबामध्ये उमेदवारी द्यायला नको होती, ती माझी चूक झाली, पण आता ती चूक पवारसाहेब करतात। आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की पहिल्यांदा परिवारामध्ये जर कुणी उमेदवार दिला असेल तर तो भाजपली प्रेशर टाकून दादांच्या माध्यमातून दिला, हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे। युगेंद्र त्यावेळेस त्यांनी जी भूमिका घेतली पवारसाहेबांच्या बाजूली घेतली, आम्ही सगळ्यांनी पवारसाहेबांच्या बाजूली घेतली। आणि त्या लोकसभेमध्ये युगेंद्र हा सुप्रियाताईंचा प्रचार करताना आपण सगळेजण तिथं बघत होतो। आता लोकसभेमध्येच जी काय भूमिका घ्यायची होती ती घ्यायची होती, म्हणजे पार्टी फोडायची नाही फोडायची, कुटुंब फोडायचं नाही फोडायचं, एकामेकांच्या विरोधात आपल्याला कुटुंबातली लोक द्यायची नाही द्यायची, ही भूमिका पहिली जेव्हा घ्यायची होती तो दिवस जास्त महत्त्वाचा होता। त्यावेळेस तो निर्णय तिथं घेतला। युगेंद्रली प्रचार सुप्रियाताईंचा त्यावेळेस मनापासून केला आणि आता त्यालाच ती उमेदवारी दिल्यानंतर वेगळं काय असं मला वाटत नाही। कारण का युगेंद्र त्यावेळेस साहेबांबरोबर होता, आत्ता पवारसाहेबांबरोबर आहे आणि स्वतः
राजकारणामध्ये येण्यासाठी तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आणि लोक त्याला साथ देतील असा विश्वास आणि आशासुद्धा आहे. पण त्यांना याची अजित पवारांना याची खूप वेदना त्यांना याच्या आहेत असं त्यांनी जाहीरपणे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, कंठ दाटून आला. कुटुंब फुटल्याच्या वेदना त्यांच्या मनात आहेत. तर तुमच्या मनात तशी वेदना नाहीत का? प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ह्या वेदना असतात. कुटुंब फुटू नये अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी आधीच घेतली होती, पण दुर्दैवाने भाजपने ते कुटुंब फोडलं आणि आता आपल्याला विचारासाठी लढायचं आहे आणि आम्ही सर्वजण विचारासाठी लोकसभेसुद्धामध्ये लढलो आणि आत्तासुद्धा लढत आहोत. त्यामुळे ही लढाई विचाराची लढाई आहे. भावना ह्या महत्त्वाच्या असल्या तरी जेव्हा आपण पार्टीसाठी आणि विचारासाठी लढतो तेव्हा कार्यकर्ते पदाधिकारी पण तितकेच महत्त्वाचे असतात आणि या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी जपण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित येऊन भावना बाजूला ठेवून तिथं संघर्षाची भूमिका घेत तिथं लढायला तयार आहोत. शिंदेंनी एबी फॉर्म विमानानं वाटले, त्याची चौकशी करायचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय. शिंदेंच्या शिवसेनेनं दिंडोरीचे वणीचे 2 विधानसभा मतदारसंघातले फॉर्म विमानानं पाठवलेले होते, एबी फॉर्म. आता पावर आहे त्यांच्याकडे पैसा आहे. त्यांच्याच काही आमदारांचे उमेदवारांचे 5-5, 10-10, 20-20 कोटी तिथं सापडलेले आहेत. अशात आता त्यांच्याकडे पैसा असेल तर पैसा तर ते वापर करणार. हेलिकॉप्टर विमान जर जमलं असतं तर सॅटेलाईटच्या मदतीने सुद्धा त्यांनी तो फॉर्म पाठवला असता. फॉर्म कोणाच्या विरोधात पाठवला, काय कुरगुड्या त्यांच्यात तिथं चालल्यात याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची जरूरत आहे. म्हणजे त्यांची अडचण बघा की समजा एकतर महाविकास आघाडी सरकार येणार आहे, पण घटकाभर जरूर महायुतीचं सरकार तिथं येणार आहे. आता झालं आहे असं की दादांच्या जागा जर कमी आल्या तर मग दादांना सत्तेत कदाचित घेतील नाही तर उपमुख्यमंत्रीपद देतील नाही देतील हा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे दादा स्वतःचे उमेदवार जास्त आणायला तर प्रयत्न करत आहेत, पण शिंदे गटाचे सुद्धा उमेदवार कसे कमी येतील याचा ते प्रयत्न करतात. आता शिंदे साहेबांची अडचण अशी झाली की महायुतीचं सरकार जर आलं तर त्यांना मुख्यमंत्री बनायचं आहे, पण समजा भाजपचे जास्त सीट आल्या आणि अजितदादांच्या सुद्धा सीट बऱ्या आल्या आणि ते दोघं एकत्रित आलं तर मग एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री बनणार नाही, तिथं फडणवीस मुख्यमंत्री बनणार अजितदादांच्या सपोर्टली. त्यामुळे त्यांच्यात इतकी मोठी स्पर्धा आणि तिघांकडे काय गोष्ट कॉमन आहे तर तिघांकडे पैसा खूप मोठा आहे. त्यामुळे आता त्या पैशाचं एकमेकांच्या विरोधात ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल, पण आम्ही शांततेत लोकांना विश्वासात घेऊन लोकांच्या हिमतीवर तिथं लढत आहोत. कर्जत जामखेडची लढत यावेळेस टफ वाटते. 100% राम शिंदे सरांना ती लढत टफ नाही, नामुमकिन आहे. कारण गेले 4.5 वर्ष राम शिंदे सर कुठेच कोणाला दिसले नाहीत. करोना आला तेव्हा घरी बसले होते, लंपीचा रोग आला घरी बसले होते, पिण्याचे टँकर जेव्हा लागत होते लोकांना तेव्हा घरी बसले होते, विम्याचा पैसा मिळत नव्हता घरी बसले होते, बाहेर कधी निघाले MIDC थांबवण्यासाठी, मंदिराचा निधी थांबवण्यासाठी. त्यामुळे राम शिंदे सरांवर लोक तिथं नाराज आहेत. आता झालं असं आहे की राम शिंदे सरांना आत्मविश्वासच नाही स्वतःवर. आत्मविश्वास असता तर त्यांनी काय केलं असतं तर MLC पदावरचा राजीनामा त्यांनी दिला असता आणि मग त्यांनी विधानसभेचं इलेक्शन लढले असते. पण त्यांना माहिती आहे की त्यांना अपयश येणारे लोक त्यांच्याबरोबर नाही आहेत, म्हणून त्यांनी काय केलं की राजीनामा न देता आता विधानसभा लढत आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केलं आहे की बाबांनो माझं काय डाळ तिथं शिजणार नाही, विधानसभेतून ते काय आमदार बनणार नाही, पण कसं आहे की वरून बऱ्यापैकी माल तिथं येणार आहे, पैसा खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे. समजा 30 रुपये आले, 10 रुपये खर्च करायचे, 20 रुपये स्वतःकडे ठेवायचे. कालचीच गोष्ट आहे, त्याचा अभ्यास तुम्ही करा, पोलिसांना विचारा नाही तर CID लावा. 13.5 कोटी कालच्या दिवशी नगर म्हणजे आपल्या अहिल्यानगरमध्ये काल आले, त्यातले 9.5 कोटी रुपये हवालेली हे कर्जत जामखेडमध्ये तिथं आलेले आहेत. त्या व्यक्तीचं नावसुद्धा येत्या काळामध्ये मी देईल. आता 9.5 कोटी रुपये आले असतील तर पैसा मलिदा त्यांच्या नेत्यांकडे ते यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मलिदासाठी राम शिंदे सर तिथं उभे आहेत. 30% मलिदा वापरायचा, 70% घरी ठेवायचा, कारण का 25 वर्ष ते राहिलेले 70% पैसा त्यांना पुरेसा आहे असं मला वाटतं. राज्याची आर्थिक परिस्थिती गेल्या 10 वर्षात घसरली आहे असं पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं म्हटलंय. आमचं हेच म्हणणं आहे, भाजपचं सरकार ज्या दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे त्यांनी कोणाची गुलामगिरी केलेली आहे तर गुजरातचे नेते जे दिल्लीत बसतात त्यांची गुलामगिरी केलेली आहे. कशासाठी केलेली आहे तर गुजरातची ताकद वाढवण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातला गेलेले आहेत, मोठे सरकारी प्रोजेक्ट्स गुजरातला गेलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची गेल्या 10 वर्षामध्ये घसरण होताना आपण बघतोय आणि गुजरातची प्रगती होताना दिसतोय. त्यामुळे ह्याच्या मागे जर कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत, महायुतीतले नेते आहेत, त्यांच्या डोळ्यावर
फक्त गुजरातच्या प्रेमाची आणि गुजरातच्या नेत्याची पट्टी त्यांना लावलेली आहे. ही लढाई स्वाभिमानाची लढाई आहे, महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्रित येऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आणि महाराष्ट्राला एक नंबरचं राज्य या देशामध्ये करण्यासाठी ही लढाई प्रामाणिकपणे लढायची आणि जिंकायची सुद्धा आहे. इथं काही कार्यकर्ते आता आले होते, त्यांच्या हातात एक बॅनर होता. त्या बॅनरवरती सुप्रिया सुळे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा होता. तुम्ही किती लाईटली आणि किती सिरियसली या गोष्टी कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांचं जे मत असतं ते फार भावनिक असतं, प्रेमापोटी ते कुठेतरी व्यक्त होत असतात. आता प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या पद्धतीने व्यक्त होत असतो. काही लोक बोर्डच्या मदतीने, काही होर्डिंगच्या मदतीने, काही आपले छोटे छोटे कागद तिथं घेऊन येतात आणि त्याच्यात एखादी भूमिका आणि भावना व्यक्त केल्यानंतर आम्ही फक्त त्याच्यातून प्रेम घेत असतो, बाकी त्याच्यातून काही घेत नसतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.